चांगला झालाय चहा. फक्त माझा चहा जास्त उकळू नकोस. पुढच्या वेळी लक्षात ठेवेल मॅडम. श्री साहेब कधी येतात? वेळेवर येतात मॅडम, म्हणजे वेळेच्या 5 मिनिट आधीच येतात. वेळेआधी 5 मिनिटं निघत नाहीत घरात ना. वेळेआधी 5 मिनिटं कसे पोचतील? तुला माहितीये ना मला खोटं बोललेलं आवडत नाही. सॉरी मॅडम. याआधी तू माझ्याशी खोटं बोलला होतास. कधी मॅडम? 50,000बद्दल. तू घेतलेले नसताना मला घेतले असं सांगितलंस. का खोटं बोललास? काय गरज होती? त्यावेळेस तू मला खरं सांगितलं असतंस तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या. तुम्ही कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी खोटं बोलता आणि त्याचंच नुकसान करता, हे कळतं का तुला? माझं चुकलं मॅडम, म्हणजे ती माझीच अक्कल होती. श्री साहेबांनी तसं काही करायला मला सांगितलं नव्हतं. मी माझ्या मनाने केलं. कारण श्री साहेब देव माणूस आहे. तो माझ्या आणि माझ्या फॅमिलीवर खूप उपकार आहेत त्यांचे. आमचे खूप आशीर्वाद आहेत त्यांना. आणि तुमच्याशी खोटं बोललोय साहेबांना कळल्यावर तेही रागवले माझ्यावर. म्हणाले मला की तू खरं सांगायला हवं होतंस. पण तोपर्यंत मी खोटं बोलून बसलो होतो. साहेब म्हणाले की तुम्हाला सगळं खरं सांगायला हवं. पण मीच त्यांना म्हणालो, कशाला सांगताय, चालतंय तोवर चालू दे ना. जा आता. श्री साहेब आले की मला भेटायला सांग. फोन करू का साहेबांना? गरज नाहीये त्याची. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना कळली पाहिजे. जा. हे जानवी, मला माझं घड्याळ नाही सापडते ग. सापडत नाहीये म्हणजे? आता नाही सापडते तर नाही सापडते. हो हो ठीक आहे, चिडू नको, सापडेल. बरं ऐक, आणि मला माझ्या मोबाईलचा चार्जर पण नाही सापडते. श्री, बॅगेत भरला होतास का? अगं नाही, मी सगळ्या बॅग शोधल्यात, कुठेच नाही सापडते. घेतला होतास का नक्की? हो घेतला होता बहुतेक, पण आता नाही आठवत आता. मग राहू दे, आता तो शोधत बसण्यात वेळ नको घालवूस. आवर. जानवी यार, माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो आहे, कधी मरेल तो. मग काय, मग आता बाहेर पडलास की नवीन चार्जर घे श्री. हो आता तो घ्यावाच लागेल ना. चल मी निघतो, मला खूप उशीर झाला, मला जायचं ऑफिसला. बरं, दुपार झालीये, खाल्लेस का तू काही? छे कसलं खातोय आता, ऑफिसला जाऊन काय आईची तो ओरडा. श्री प्लीज. अगं खरंच सांगतोय, माझी आईची म्हणजे एकदम पंक्च्युअल आहे. आणि आज तर मी लेट जाण्याची हाईटच केली. समजून घेतील त्या. आईजी नो वे. आईजीचा नियम म्हणजे नियम, सगळं ठरलेलं असतं तिचं. बरं पण खाऊन घे काहीतरी. जानवी मला आता खरंच भूक नाहीये. मला ऑफिसमध्ये घडणारं रामायण दिसायला लागलंय आत्ताच. ठीक आहे, मग निघ तू, पण ऐक, डोकं शांत ठेव आणि उलटून बोलू नकोस हा अजिबात. संध्याकाळी भेटूच. चालेल. हे बरं, आई कशी आहे? ठीक आहेत. खोटं बोलतेस तू, मला माहिती ती ठीक नसणार. आई, मोठी आई, छोटी आई, सरू मावशी, बेबी आत्या, कोणी ठीक नसणार. ती फेज आहे ही, जाईल. चल आता या गोष्टींचा विचार नको करूस, तू आवर लवकर, उशीर झालाय. आणि जाता जाता जमलं तर खाऊन घे काहीतरी. हो बरं ऐक, आता माझा फोन बंद पडला ना तर प्लीज काळजी करू नको. संध्याकाळी बस स्टॉपवरती भेटूया. हा नीट जा. आणि जानवी, आता सगळी भिस्त तुझ्यावर आहे. मला माहिती आहे. चल बाय, निघतो आता. बाय. बाय. आता याला ऑफिसमध्ये पोचायला आणखी उशीर होऊ नये म्हणजे झालं.
रिक्षा 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 वेळ पाळू नये साधी, एवढी शिस्त नाही. आपण बॉस आहोत, या कंपनीचे लीडर आहोत. आपण वेळ पाळली तर बाकीचे वेळ पाळतील. काय आदर्श ठेवतोय आपण आपल्या स्टाफ पुढे, हा तरी विचार करायचा. जो वेळ पाळत नाही तो काहीच पाळत नाही. मे आय कम इन मॅडम? मॅडम, तुझ्या बाजूने तुला हे डिस्टन्स हवं असेल तर तुझी मर्जी. मी आत येऊ? हं. ही वेळ झाली ऑफिसला यायची. आय एम सॉरी मॅडम. सॉरी म्हणून प्रश्न सुटतात? वाजलेत किती? आय एम सॉरी, यापुढे असं नाही होणार. पण उशीर का झाला? जाग नाही आली. जाग नाही आली? हो, आता सगळं खरं बोलायचं ठरवलंय ना, म्हणून. हे ठरवायला जरा उशीरच झाला आहे नाही? बेटर लेट दॅन नेव्हर. बेटर लेट तर आहेच, बेटर ऑन टाइम असं का ठरत नाही कधी? आय एम सॉरी मॅडम, पण आपण दोघे वेगळी माणसं आहोत आणि आपण एक्झॅक्टली सेम विचार नाही करू शकत. या ऑफिसमध्ये कोणी माझ्यासारखा विचार करायची गरजच नाहीये. गरज आहे ती वेळ पाळायची. उद्यापासून पाळली जाईल. तरी तुम्ही उशिरा आलात ही फॅक्ट उरणारच आहे. माझा फॅमिली प्रॉब्लेम होता. फॅमिली प्रॉब्लेम माझाही होता. पण ऑफिसमध्ये येताना आपली फॅमिली आणि फॅमिली प्रॉब्लेम्स बाहेर ठेवून यायचं. हा नियम सगळ्यांनाच लागू आहे. लक्षात ठेवेन मी. तुम्ही उशिरा येऊन कसं चालेल? तुमचा आदर्श तुमचा स्टाफ डोळ्यासमोर ठेवणार. कंपनीचे बॉस आहात तुम्ही. होतो होतो, आता नाही. कंपनीच्या फाईल्स त्या माझ्या लॅपटॉपमध्ये आहेत. काही लागणार आहे का? त्याच्या हार्ड कॉपीज लागतील मला. एक सजेस्ट करू? येस. या सगळ्याला भरपूर कागद लागतील. त्यापेक्षा जर तुम्ही माझ्या लॅपटॉपवरच बघितलं तर एन्व्हायरमेंटला मदतच होईल. म्हणजे एक छोटासा निर्णय आणि पर्यावरणासाठी आपलं बरंच कॉन्ट्रीब्युशन असेल. मला ते लॅपटॉप आणि कम्प्युटर मधलं काही कळत नाही. फारसं काही अवघड नसतं त्यात. म्हणजे
तुमची हरकत नसेल तर मी शिकवेन तुम्हाला. विचार करेन मी. ऑलराईट, मी निघू कुठे? बाहेर इतर स्टाफ बरोबर. मला माहिती आहे माझी जागा. आहे मी बाहेर. एक मिनिट. येस मॅडम. तुम्ही ऑफिसला चप्पल घालून येता? नाही, ते आज नेमके सॉक्स नाही सापडले. आय एम सॉरी. बेबी वंस, तुम्ही ना आईंना फोन करायला हवा होता. नाही ग शरयू, कुठल्याही परिस्थितीत आपण डेस्परेट आहोत असं नको तिला वाटायला. हा, असं नको तिला वाटायला. काय काय झाले ऑफिसमध्ये कोणाच ठाऊक. ऑफिसमध्ये त्यांचं भांडण मिटलं असेल तर किती छान ना. इंदू वहिनी, देव करोडी असंच हो. देव करोडी असंच हो. असं झालं ना तर मी विघ्नेश्वराला अभिषेक करेन. बेबी वंस, पण असं होईल का हो? होऊ शकतं, पण आत्ता झालं असेल याची गॅरंटी जरा कमीच आहे. खरं म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर ना खूप प्रेम आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळी परिस्थिती पूर्ववत होईल. फक्त आईला डिवचायचं नाही, नाहीतर एखादी गोष्ट तिने ठरवली ना की ती त्याला चिकटून बसते ना. हो, त्याला ती चिकटून बसेल. त्या चिकटून बसतील. म्हणजे अगं म्हणजे तिने समजा चिडून म्हटलं की श्रीसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद, तर मग तिच्याच शब्दांचं तिच्यावर बंधन येतं ना. हो, नकोच आपण विचारूया, नकोच. हा हो, आपण संयम पाळू. म्हणजे आईना आल्या आल्या काहीही विचारायचं नाही श्रीविषयी, बरोबर? हा, आपण आईना आल्या आल्या श्रीविषयी काहीही विचारायचं नाही. आपण आईना आल्या आल्या श्रीविषयी काही विचारायचं नाही. आईना श्रीविषयी आल्या आल्या काही विचारायचं नाही. लक्षात ठेवा इंदू वहिनी. हे तू लक्षात ठेव ग बाय माझी. शक्यतो नॉर्मल वागा. हा, ते वागा. नॉर्मल नॉर्मल म्हणाल्या त्या. उद्या सकाळी आजच्या सारखंच. हो मॅडम, निघू. आईना काही विचारायचं नाहीये. काय झालं? काहीच नाही झालंय आई, खरंच. मला माहित आहे तुम्हाला काय विचारायचंय. नाही आहे, काहीच विचारायचं नाही आम्हाला. नर्मदा, पण आई, पोटचा पोर आहे ना हो. पण त्याला या घरात राहायचं नाही, ऑफिसमध्ये राहायचं नाही.
आज मॅडम म्हणाला तुम्हाला ऑफिसमध्ये. म्हणजे श्री आला होता ऑफिसमध्ये? आला होता 4 तास उशिरा. अरे बापरे. आई आई तुम्ही रागावला नाहीत ना त्याला उशीर झाला म्हणून? रागवले नाही, पण समज दिली हे चालणार नाही म्हणून. बिचारा नीट झोपला होता की नाही कुणास ठाऊक. नसेलच झोपला, अवतारात आला होता. कपडे अस्ताव्यस्त, केस विस्कटलेले आणि चपला घालून आला होता बुटांऐवजी. चपला? हो, म्हणजे त्याचे बूट, त्याचे रुमाल, त्याचा मोबाईल, सगळी तयारी आम्हीच करून ठेवतो ना. सगळं आपण रेडी ठेवतो ना. आज कुठला शर्ट घालायचे हे सुद्धा त्याला माहित नसतं. त्याला सवयच नाहीये ना कसली, म्हणजे स्वतःच आवरायची, तयारी करायची. कसं मॅनेज करत असेल बिचारा. एका अर्थी हे बरंच झालं. एरवी सुद्धा जरा इंडिपेंडेंट राहायची सवय लागेल त्याला. कशाला सवय लागायला पाहिजे आई? किती दिवस पुरणार आहोत आपण त्याला? आई आहोत तोवर करू ना. आई मी काय म्हणते, त्याला परत येऊ दे ना. आई प्लीज प्लीज त्याला परत येऊ दे ना. हो ना, त्याच्याशिवाय बरं नाही वाटत हो. आई हवं तर आपण त्याला तंबी देऊया, असं परत वागू नकोस म्हणून. हं? हा तुम्ही सगळ्याजणी एक गोष्ट का नाही लक्षात घेत आहात? तो इथं नाहीये त्याचा आनंद मला होतोय का? त्रासच होतोय. पण यापूर्वी मी त्याला कधीही अडवलं नाही आणि आताही अडवणार नाही. या घरातून बाहेर जायला मी त्याला सांगितलेलं नाहीये. घराबाहेर जाण्याचा निर्णय त्याचा होता. तेव्हा परत कधी यायचं हे त्यानं ठरवावं. या घराचे दरवाजे मी कधीही बंद केले नाहीयेत त्याच्यासाठी. हाय. हाय, कसा आहेस? कसा दिसतोय? अगं एका दिवसात खूप ओढाताण झाली ग माझी. म्हणजे असं घराबाहेर पडून मला एकट्याला राहावं लागेल यासाठी प्रिपेअर्डच नव्हतो मी. म्हणजे मुळात मला स्वतःसाठी असं काही करावं लागेल असं कधी वाटलंच नव्हतं. हे सगळं संपेलच लवकर. मला काय वाटतं माहितीये, आई आजी दाखवतायत तितक्या कठोर नसाव्यात. म्हणजे त्यांनी तुझ्या बाबतीत जो स्टँड घेतलाय ना, तो मनापासून घेतला नसावा. कदाचित तू म्हणतेस ते खरं असेलही. म्हणजे आईजीला माझ्या बाबतीत इतकं कठोर व्हायचं नसेलही. तिला मनातून वाईटही वाटत असेल. मग काय जान्हवी, आमच्यामध्ये फक्त संघर्ष नाहीये, एक तटस्थ अंतर सुद्धा आहे. श्री, नात्यात संघर्ष असावा पण अंतर असता कामा नये. खरंय तुझं. पण जान्हवी काहीही काळजी करू नकोस, हे फार काळ नाही टिकणार. सगळं लवकरच सुरळीत होईल, माझा विश्वास आहे. आणि मी घरी नसलो म्हणून काय झालं, मी ऑफिसमध्ये तर आहे ना. इथे आईजीशी भेट होईलच माझी. तिला भेटत राहील, तिच्याशी बोलत राहील. माझा खरंच विश्वास आहे या सगळ्यातनं आमच्यातलं अंतर नक्की कमी होईल.
हा बोल पिंट्या. ताई भेटायचंय. आत्ता? हो आत्ता. अरे आता कसं भेटणार, मी ऑलरेडी घरी आले पिंट्या. ताई मी येतो ना तिथे. तू कधी निघणार, कधी पोहोचणार? ताई लगेच येतो 1 मिनिटात. म्हणजे ताई मागे वळ ना. सॉरी मॅडम, पण आपण दोघे वेगळी माणसं आहोत आणि आपण एक्झॅक्टली सेम विचार नाही करू शकत. आमच्यातलं अंतर मला पोकळ करतंय, पण अंतर कधी कधी गरज होऊन बसते. आणि अंतर असणं ही जेव्हा गरज असते तेव्हा जवळ येण्याची धडपड करू नये. त्यानं माणसं जास्त दूर जातात. श्री, तू हे घर सोडून निघून गेलास. वाईटात चांगलं म्हणतात तसं तू घराबाहेर राहून इंडिपेंडंट होशील. हुशार आहेसच, पण डोक्यावर हक्काचं छत नाही म्हटल्यावर व्यवहारानंही शहाणा होशील. बाकी तुला वाटेल तेव्हा परत ये. घर तुझंच आहे आणि कायम तुझंच राहील.